व्हाय वॉशिंग ऑफ फ्रूट्स इज डन बिफोर ज्यूस एक्स्ट्रॅक्शन. म्हणजेच फळांचा रस काढण्यापूर्वी त्याला का धुतात? ए. रिमूव्हल ऑफ एअर, रिमूव्हल ऑफ डर्ट, रिमूव्हल ऑफ डिसीज्ड फ्रूट्स, रिमूव्हल ऑफ डॅमेज्ड फ्रूट्स. तर फळे धुण्यासाठी आपल्याला त्याच्यावर माती कचरा निघून जावा म्हणून आपण त्याला वॉशिंग करत असतो. त्याचा आन्सर आहे बी. रिमूव्हल ऑफ डर्ट. नेक्स्ट क्वेश्चन. विच मशीन इज यूज फॉर रिमूव्हल ऑफ एअर फ्रॉम द ज्यूस. म्हणजे फळाच्या रसामध्ये असलेला हवा काढून टाकण्यासाठी खालीलपैकी कोणतं यंत्र वापरतात? डिएरेटर, एजिटेटर, इलेवेटर, बास्केट प्रेस. तर हवा मिसळलेली बाहेर काढण्यासाठी आपण डिएरेटर चा वापर केला जातो. त्याचा आन्सर आहे ए. डिएरेटर. विच मशीन इज यूज फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ ज्यूस फ्रॉम सिट्रस फ्रूट. संत्री, मोसंबी यासारख्या सिट्रस फ्रूटचा रस काढण्यासाठी कोणतं यंत्र वापरतात? स्क्रू टाईप ज्यूस एक्स्ट्रॅक्टर, पल्पर, फ्रूट मिल, हायड्रोलिक प्रेस. तर स्क्रू टाईप ज्यूस एक्स्ट्रॅक्टर आपण त्यासाठी वापरत असतो. त्याचा आन्सर आहे ए. स्क्रू टाईप ज्यूस एक्स्ट्रॅक्टर. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ TSS. TSSचा लॉंग फॉर्म काय आहे? टोटल सॉल्युबल सॉलिड, टोटल सॉल्ट सॉलिड, टोटल सॅच्युरेटेड सॉलिड, टोटल सॉल्युबल साल्ट. आपल्याला माहिती आहे टोटल सॉल्युबल सॉलिड्स हे त्याचा आन्सर आहे TSSचा लॉंग फॉर्म. विच प्रिझर्वेटिव्ह इज यूज ड्युरिंग द प्रिपरेशन ऑफ मँगो स्क्वॅश. मँगो स्क्वॅश बनवण्यासाठी खालीलपैकी कोणता प्रिझर्वेटिव्ह वापरतात? पोटॅशियम मेटाबायसल्फेट, सोडियम बेन्झोएट, सोडियम मेटाबायसल्फेट, पोटॅशियम बेन्झोएट. तर आपल्याला माहिती आहे की आपण KMS म्हणजे पोटॅशियम मेटाबायसल्फेटचा वापर त्यासाठी करतो. विच प्रिझर्वेटिव्ह इज यूज ड्युरिंग द प्रिपरेशन ऑफ वॉटरमेलन स्क्वॅश. वॉटरमेलन म्हणजे टरबुजाचा स्क्वॅश बनवण्यासाठी कोणता प्रिझर्वेटिव्ह यासाठी योग्य आहे? KMS, सोडियम बेन्झोएट, सोडियम मेटाबायसल्फाइड, पोटॅशियम बेन्झोएट. तर आपल्याला माहिती आहे सोडियम बेन्झोएट हा डिस्कलरिंग करत नसतं. पोटॅशियम मेटाबायसल्फेट जर टाकलं तर ते त्याचा रंग खराब करतं, डार्क कलरला ब्लिचिंग करत असतं. म्हणून त्याचे KMSच्या ऐवजी आपण सोडियम बेन्झोएट वापरत असतो. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ RTS. RTSचा लॉंग फॉर्म काय आहे? रेडी टू सर्व, रेडी टू सेंड, रेडी टू स्टरलाइज, रेडी टू सॅम्पल. आपल्याला माहिती RTSचा लॉंग फॉर्म असतो की रेडी टू सर्व, खाण्यासाठी पिण्यासाठी ते तयार असतं. मग त्याचा आन्सर आहे ए. विच फ्रूट बिवरेज डू नॉट कंटेन्स अल्कोहोलिक फर्मेंटेशन. खालीलपैकी कोणत्याच्यामध्ये अल्कोहोलिक फर्मेंटेशन नसतं? वाईन, पोर्ट, शेरी आणि कॉर्डियल्स. आपल्याला माहिती आहे कॉर्डियल्समध्ये फर्मेंटेशन केलेलं नसतं. बाकीचे सगळे फर्मेंटेशन करून तयार केलेले वाईनचे प्रकार आहेत. विच फ्रूट बिवरेजेस डू नॉट कंटेन अल्कोहोलिक फर्मेंटेशन. खालीलपैकी कोणत्याच्यामध्ये अल्कोहोलिक फर्मेंटेशन नाही? शेरीमध्ये, शॅम्पेन, ऑरेंज वाईन आणि स्क्वॅश. वरील 3 ABCD मध्ये फर्मेंटेशन आहे म्हणजे अल्कोहोलिक फर्मेंटेशन आहे. स्क्वॅश आपण बनवताना फर्मेंटेशन करत नसतो म्हणून त्याचा आन्सर आहे डी. स्क्वॅश. विच फ्रूट बिवरेजेस कंटेन्स अल्कोहोल फर्मेंटेशन. खालीलपैकी कोणत्याच्यामध्ये अल्कोहोलिक फर्मेंटेशन आहे? स्क्वॅश, नेक्टर, क्रश. याच्यामध्ये फर्मेंटेशन करत नाही, पण वाईन तयार करण्यासाठी फर्मेंटेशन करतो म्हणून याचा आन्सर आहे डी. वाईन. विच वन इज द फर्मेंटेड बिवरेजेस गिव्हन बिलो. खालीलपैकी कोणतं फर्मेंटेड बिवरेजेस आहे? लक्षात. तर वाईन, RTS, कॉर्डियल, स्क्वॅश. तर वाईन हे काय? फर्मेंटेड बिवरेज. बाकीचे आपलं नॉन अल्कोहोलिक बिवरेजमध्ये येतात, स्क्वॅश वगैरे सगळं. विच वन इज द अनफर्मेंटेड बिवरेजेस गिव्हन बिलो. खालीलपैकी अनफर्मेंटेड म्हणजे फर्मेंटेशन नसलेलं पेय कोणतं आहे? नेक्टर, शॅम्पेन, पोर्ट, शेरी. तर नेक्टर हे फर्मेंटेशन न करता तयार करतो, बाकीच्या ज्यामध्ये फर्मेंटेशन केलं म्हणून आन्सर आहे ए. नेक्टर. विच इज स्पाइस. मसाला यापैकी कोणता आहे? क्लो म्हणजे लवंग, सल्फर डायऑक्साईड, सोडियम बेन्झोएट, पोटॅशियम मेटाबायसल्फेट. तर खूप इझी आहे. लवंग हे मसाल्याचा एक प्रकार आहे. त्याचा आन्सर आहे ए. विच फ्रूट आर सिलेक्टेड फॉर द एक्स्ट्रॅक्शन ऑफ गुड क्वालिटी ऑफ ज्यूस. खालीलपैकी कसे फळ आपण चांगल्या प्रतीचा रस काढण्यासाठी निवडायला पाहिजे? फुल्ली राईप्ड, ओव्हर राईप्ड, अंडर राईप्ड, ग्रीन फ्रूट. म्हणजे पूर्णपणे पिकलेली फळ वापरतो आपण, त्यामुळे याचा आन्सर आहे ए. फुल्ली राईप. व्हाय डू द स्ट्रेनिंग ऑफ फ्रूट ज्यूस. म्हणजे फळांचा रस का गाळतो आपण? रिमूव्हल ऑफ सीड, रिमूव्हल ऑफ एअर, रिमूव्हल ऑफ डर्ट, रिमूव्हल ऑफ स्प्रे रेडिज्यूर. म्हणजे बिया वेगळे करणे, हवा वेगळे करणे, माती कचरा वेगळं. याचं आपल्या माहिती गाळल्यानंतर काय होत असतं की त्यातला साल, बिया वगैरे जे काय असेल तर ते आपलं गाळल्यामुळे वेगळं होतं म्हणून त्याचा आन्सर आहे ए. व्हॉट इज द हेड स्पेस ऑफ बॉटल लिव्हिंग ड्युरिंग फिलिंग ऑफ ज्यूस. बॉटलमध्ये आपण ज्यूस भरत असताना वरती जी हेड स्पेस सोडतो, रिकामी जागा,
ही रिकाम जागा किती ठेवतो? आपल्याला माहिती आहे की 1.5 सेंटीमीटर ते म्हणजे 1 इंचापर्यंत आपण शेवट अर्धा ते 1 इंच, म्हणजे याचा आन्सर आहे ए, 1.5 सेंटीमीटर ते 2.5 सेंटीमीटर. विच व्हेसल इज नॉट यूज ड्युरिंग द एक्स्ट्रॅक्शन ऑफ ज्यूस. फळांचा रस काढायला खालीपैकी कोणतं व्हेसल म्हणजे भांडं वापरता येत नाही? कॉपर, स्टेनलेस स्टील, ॲल्युमिनियम, रस्ट प्रूफ. तर कोणतं वापरत नाही? तर आपण कॉपर, तांब्याचे भांडं केलं वापरत नाही आपण, की जेणेकरून त्यामुळे त्याचं मेटॅलिक कंटॅमिनेशन होत असतं, रंग खराब होत असतो त्याचा. विच बिलॉंग्स टू नॅचरल प्रिझर्वेटिव्ह. खालीलपैकी नॅचरल प्रिझर्वेटिव्ह कोणता आहे? केमिकल प्रिझर्वेटिव्ह आणि नॅचरल प्रिझर्वेटिव्ह. तर सोडियम बेन्झोएट, पोटॅशियम मेटाबायसल्फेट, सल्फर डायऑक्साईड हे केमिकल प्रिझर्वेटिव्ह आणि स्पायसेस हा नॅचरल प्रिझर्वेटिव्ह म्हणजे नैसर्गिक कंटेंट आहे की जो अन्नपदार्थ टिकवण्यासाठी मदत करतो. विच बिलॉंग्स टू क्लास 1 प्रिझर्वेटिव्ह. क्लास 1 आणि क्लास 2 पैकी ह्या क्लास 1 मध्ये कोणता प्रिझर्वेटिव्ह म्हणजे सोडियम बेन्झोएट, पोटॅशियम मेटाबायसल्फेट आणि डी सल्फर डायऑक्साईड हे तिन्ही क्लास 2 मध्ये जातात केमिकल असल्या कारण. साखर मात्र हा काय क्लास 1 प्रिझर्वेटिव्ह मध्ये येतो. त्याचा आन्सर आहे सी. विच मशीन इज यूज फॉर सीलिंग ऑफ बॉटल्स. बॉटल सील करण्यासाठी कोणतं यंत्र वापरतात? यापैकी क्राउन कॉर्किंग मशीन, ॲटोक्लेव्ह, डिएरेटर, पल्पर. तर आपल्याला माहिती आहे की क्राउन कॉर्किंग मशीनच्या साहाय्याने आपण थम्सअपचे वगैरे जे कॉर्क असते बसवतो. विच बिलॉंग्स टू क्लास 2 प्रिझर्वेटिव्ह. आता वर्ग 2 क्लास 2 प्रिझर्वेटिव्ह कोणत्या यामध्ये की जो केमिकल आहे, केमिकल कोणता आहे? डी म्हणजे सोडियम बेन्झोएट त्याचं आन्सर आहे. विच मायक्रोऑर्गॅनिझम इज रिस्पॉन्सिबल फॉर स्पॉयलेज इन शुगर बेस. म्हणजे गोड पदार्थामध्ये कोणता मायक्रोऑर्गॅनिझम्स आहे खालचा की तो त्याला खराब करण्यासाठी कारणीभूत? सुडोमोनाज, फ्लोरोसन्स, बॅसिलस स्पेसिस, बॅसिलस निग्रिगन्स आणि लॅक्टोबॅसिलस. त्याचा आन्सर आहे ए, सुडोमोनाज, फ्लोरोसन्स. विच मायक्रोऑर्गॅनिझम इज रिस्पॉन्सिबल फॉर स्पॉयलेज इन पिकल. लोणच्यामध्ये जे आपल्याला माहिती की बुरशी किंवा इतर जे प्रकार लोणचं खराब होतं तर त्यासाठी कोणता प्रिझर्वेटिव्ह? ए, बॅसिलस निग्रिगन्स, याच्यामुळे लोणचं खराब होत असतं. त्याचा आन्सर आहे ए. विच स्पॉयलेज इज रिलेटेड टू द मँगो. आंब्याच्या रिलेटेड जो आंबा खराब होतो तर त्यासाठी खालील कोणता प्रकार आहे? स्टेम एंड रूट, पिडॅकल रूट, क्राउन रूट, ब्लू मोल्ड. तर आपल्याला माहिती आहे की आंबा हा देठाकडनं खराब व्हायला सुरुवात होत असते, मग त्याचा आन्सर आहे ए, स्टेम एंड रॉट ज्याला म्हणतो आपण. विच न्यूट्रिएंट इज यूज टू सी मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रोऑर्गॅनिझम्स बघण्यासाठी कोणतं यंत्र वापरलं जातं? टेलिस्कोप, लॅक्टोमीटर, पीएच मीटर, मायक्रोस्कोप. आपल्याला माहिती आहे की मायक्रोस्कोपच्या साहाय्याने आपण वस्तू मोठी करून बघतो. त्याचा आन्सर आहे डी, मायक्रोस्कोप. व्हॉट इज मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रोऑर्गॅनिझम्स काय आहेत? स्मॉलेस्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स की सगळ्यात अतिसूक्ष्म असलेला हा जीवाणू आहे की जो आपल्याला डोळ्यांना, म्हणून त्याचा आन्सर आहे ए, सर्वात लहान असलेलं ए, स्मॉलेस्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. विच स्मॉलेस्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅनॉट बी सीन बाय नेकेड एड. म्हणजे उघड्या डोळ्याने आपल्याला यापैकी कोण दिसत नाही? इन्सेक्ट्स, पॅरासाइट्स, रोडंट्स, मायक्रोनिझम. आपल्याला माहिती मायक्रोनिझम हा सगळ्यात सूक्ष्म, तो दिसत नाही. बाकीचे रोडंट्स म्हणजे उंदीर, पॅरासाइट्स, कीटक, झुरळ हे सगळं आपल्याला दिसतं डोळ्याने, म्हणून त्याचा आन्सर आहे डी. हाऊ मोल्ड इज किल्ड. मोल्डचा नाश कसा होतो? बाय एअर म्हणजे हवेने, बाय मॉइश्चर पाण्याने, बाय हीट आणि बाय डार्कनेस. आपल्याला म्हणजे अंधारात वगैरे नाही होत, त्याचा उष्णता दिल्यावर त्यांचा नाश होतो, म्हणून याचा आन्सर आहे सी, बाय हीट. व्हॉट इज बॅक्टेरिया. बॅक्टेरिया काय की बॅक्टेरिया हा एक सेल, एक पेशी आपण म्हणतो ना, त्यामुळे त्याला दिस इज युनिसेल्युलर. मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशी आहे, डबल सेल्युलर म्हणजे 2 पेशी आहेत, ट्रिपल सेल्युलर म्हणजे 3 पेशी आहेत. पण आपल्यामध्ये बॅक्टेरिया हा सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स आहे, त्यामुळे 1 पेशी त्याचा आन्सर आहे. व्हॉट इज द लेंथ ऑफ बॅक्टेरिया. बॅक्टेरियाची आकार जी आहे लांबी ही साधारणतः किती असते? हे अतिशय सूक्ष्म असतो तो. बॅक्टेरिया सेल इज अबाउट 1 मायक्रोमीटर, म्हणजे त्याचा आन्सर आहे ए. व्हॉट इज बॅक्टेरिया इज मल्टिप्लाय. बॅक्टेरियाचं मल्टिप्लिकेशन कुठे होतं? हवेमध्ये, फ्युजन, बडिंग, कटिंग. तर आपल्याला माहिती आहे एअरमध्ये होत असतं, हवेमध्ये, त्यामुळे त्याचं आन्सर आहे ए, एअर. व्हॉट इज ईस्ट. ईस्ट कशाला म्हणतो आपण? ईस्ट कोणता आहे? सिंगल सेल, मल्टी सेल, डबल सेल, ट्रिपल. हा सुद्धा सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स आहे ईस्ट सुद्धा, त्यामुळे त्याचा आन्सर आहे ए. व्हॉट टेम्परेचर एन्झाईम्स कॅन इनॲक्टिवेटेड. इनॲक्टिवेट होते म्हणजे एन्झाईमचा नाश किती टेम्परेचरला होतो? आपल्याला माहिती आहे एन्झाईमचा नाश आपण साधारणतः 70 ते 80 डिग्री सेंटीग्रेड आपण तापमानावर त्याला उष्णतेची क्रिया करतो, म्हणजे 80ला एन्झाईमचा नाश होतो. त्याचा आन्सर आहे सी. व्हॉट आर इफेक्ट्स ऑन फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स स्पॉइल्ड बाय मेकॅनिकल डॅमेज. मेकॅनिकल डॅमेज म्हणजे धक्का लागून, इजा लागून
किंवा यंत्राच्या याच्या सहाय्याने खराब होतं त्याला काय म्हणतात, ओव्हर राईप अल्कोहोलिक कट ऑन द सरफेस अँड सोअर. तर आपल्याला काही धक्का वगैरे लागले तर फळ असे क्रॅक होतात, चिरतात, दबतात, फुटतात. तर त्यामुळे त्याचा आन्सर आहे कट ऑन द सरफेस. त्याच्या पृष्ठभागावर असे चिरा पडतात किंवा त्याला मार लागून तो खराब होतो. विच आर द चीप सिट्रस फ्रूट. आवळा, लेमन, याचं की कोणत्या याच्यामध्ये सिट्रस फ्रूट जे म्हणतो आपण की यापैकी कोणत्या आहेत, आवळा आणि लिंबू हे त्याच्या सिट्रस फ्रूटच्या लिंबूवर्गीय फळामध्ये मोडतात. त्याचा आन्सर आहे ए. विच स्टेट ॲपल इज अवेलेबल. सफरचंद कोणत्या राज्यामध्ये येतं खालीलपैकी, ए जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये त्याचं उत्पादन जास्त आहे. त्याचा आन्सर आहे ए. व्हॉट इज द नेचर ऑफ फ्रूट प्लांट. फळाचं जे झाड आहे हे कसं असतं की मोठे झाड असतात, आंबा आहे, डाळिंब आहे, पेरू. उडी म्हणजे लाकडं असतात, त्याला लाकडं म्हणून त्याला म्हणतात उडी. ह्या प्रकारचा ए आन्सर त्याचं. व्हॉट इज फ्रूट. फ्रूट काय आहे, पार्ट ऑफ ट्री फळाचा एक भाग आहे, पार्ट ऑफ ग्रास गवताचा एक भाग आहे, पार्ट्स ऑफ हर्ब मसाल्याचा एक भाग आहे, पार्ट ऑफ रूट मुळाचा एक भाग आहे. तर आपल्याला माहिती आहे का की झाडाला येणार आहे एक फळ असतं, त्यामुळे पार्ट्स ऑफ ट्री किंवा प्लांट हे त्याचं ए आन्सर आहे. विच फ्रूट्स आर रिच इन व्हिटॅमिन. कोणतं फळ व्हिटॅमिनमध्ये सर्वात जास्त आहेत. आपल्याला माहिती आहे की सिट्रस फ्रूट, लिंब, संत्री, मोसंबी किंवा किवी फ्रूट यामध्ये सर्वात जास्त व्हिटॅमिन सी असतं किंवा व्हिटॅमिनचं प्रमाण जास्त ॲज कम्पेअर टू आंबा आहे, बनाना, रासबेरी यांच्यापेक्षा. म्हणून त्याचा आन्सर आहे ए. विच फ्रूट आर सच इन रिच असतं, ते रिच इन व्हिटॅमिन के. खालीलपैकी जीवनसत्व के कशामध्ये जास्त आहे हे त्याचं आहे. त्याचा आन्सर आहे ए ब्लूबेरी आणि मलबेरी. ज्याच्यामध्ये के व्हिटॅमिन, क नाही, सी म्हणजे व्हिटॅमिन सी झालं, क म्हणतो आपण त्याला, याला के म्हणायचं. ऑरेंज, पपाया यांच्यापेक्षाही ब्लूबेरी याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये व्हिटॅमिन केचं प्रमाण आढळतं आपल्याला. विच फ्रूट आर रिच इन व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन जीवनसत्व ई कशामध्ये जास्त आहे, तर आपल्याला माहिती की नट्स की जे असतात, ऑइल सीड्स जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला, कारण हे ऑइल सॉल्युबल आहे, फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन आहे, तर हे व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ई हे नट्समध्ये जास्त, म्हणून त्याचा आन्सर आहे ए. विच फ्रूट आर रिच इन फोलेट. फोलेट हा घटक जो आहे की कोणत्या फळामध्ये सर्वात जास्त असतो, तर सिट्रस फ्रूट, ॲपल, पियर, फिग. त्यापैकी सिट्रस फ्रूट म्हणजे संत्री, मोसंबी यासारख्या फळामध्ये याचं प्रमाण आपल्याला जास्त प्रमाणामध्ये आढळतं. त्याचा आन्सर आहे. विच व्हेजिटेबल रिच इन व्हिटॅमिन के. व्हिटॅमिन के कशामध्ये जास्त आहे, ते आपल्याला माहिती आहे की कॅबेज, पत्ताकोबीमध्ये याचं प्रमाण सर्वात जास्त. आन्सर आहे ए.